स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जव्हार तालुक्यातील प्रसिद्ध दाभोसा धबधबा येथे उभारण्यात आलेल्या ग्लास स्कायवॉकचा भव्य लोकार्पण सोहळा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडला। या सोहळ्याला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक व पर्यटक उपस्थित होते। या कार्यक्रमास पालघर खासदार हेमंत सावरा, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार राजेंद्र गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यटनाच्या नकाशावर दाभोसाला नवी ओळख। दाभोसा धबधबा हा जव्हार तालुक्याच्या निसर्ग सौंदर्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो। या ठिकाणी ग्लास स्कायवॉकची उभारणी झाल्यामुळे पर्यटकांना धबधब्याचे विहंगम दृश्य अनुभवण्याची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे। त्यामुळे आगामी काळात दाभोसा आणि संपूर्ण जव्हार तालुक्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जव्हार पर्यटन विकासाबाबत पालकमंत्र्यांची मोठी घोषणा। यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी जव्हार तालुक्यातील पर्यटन विकासाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली। तालुक्यातील विविध धबधबे आणि पर्यटन स्थळांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे त्यांनी सांगितले। पर्यटन स्थळाच्या विकासासाठी जितके पैसे लागतील तितके खर्च करू अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्याने जव्हारच्या पर्यटन विकासाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत। पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि परिसराचा आर्थिक विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। दाभोसातून पर्यटन विकासाची नवी सुरुवात। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या लोकार्पण सोहळ्याने दाभोसा धबधब्याला पर्यटन क्षेत्रात नवी ओळख मिळवून देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे। आता पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते आणि जव्हार पर्यटन स्थळाचा विकास कोणत्या पद्धतीने केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नाही की या पृथ्वीतून आपल्याला समजलेला आहे। आपल्या सर्वांचा बुलंद आवाज आदरणीय गणेशजी नाईक साहेब, पालकमंत्री पालघर जिल्हा, वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आहे। साहेब जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, आदरणीय मंत्री महोदय हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जात आहेत। पाहणी करत असताना आदरणीय गणेशजी नाईक साहेब जाणून घेत आहेत या ठिकाणचं पुढचं नियोजन कसं असणार आहे। एक जागरूक, धडाडीचं, लोकप्रिय नेतृत्व, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, आपल्या कर्तृत्व संपन्न कार्यामुळे महाराष्ट्राला परिचित असणारं आदरणीय नेतृत्व म्हणजे गणेशजी नाईक साहेब आणि आमचे सर्व इतर लोकप्रिय नेतृत्व हेमंत सावरा साहेब असतील, आमदार हरिश्चंद्रजी भोये साहेब असतील, जिल्हाधिकारी असतील, आमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी असतील, आमचे सीईओ असतील, पोलीस अधीक्षक असतील, ही सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत। स्वतः आदरणीय गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून या पुढाकारानं या विहंगम दृश्याचा आनंद घेतात। जिल्हाधिकारी पाठीमागे यायला तर कव्हरेज होईल। हे मध्ये नका पाठी या ना, आपण चला ना मागे, हाताला या मागे आदरणीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष या भागात कॅमेरा संकल्पना प्रत्यक्षात आली। मला सांगायला आनंद होतोय। एक मिनिट तुझा वरती उचलू नका। पहिला कॅन्टीनवर ग्लास स्कायवॉक आहे। आपल्या जिल्ह्याला हा मानला, आपल्या तालुक्याला हा मानला, महाराष्ट्रातलं पहिलं। यासाठी मागे या मागे सावकाश आदरणीय नाईक साहेबांसाठी मागे आहे ना, तुम्ही मागे आहे ना। अरे रॉंग नाही घ्या। सुंदर आहे। किती पुढे आहे
आनंदाची बाब जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवूयात का? जोरदार. आपण भाग्य आहोत महाराष्ट्रातल्या पहिला 20 स्काय वॉक पूल आहे. त्याची विविध पालघरमध्ये एक मिनिट मागे घ्या. थोडे बॅक लावूया. तुम्ही येत नाही तर त्याला आपण तरी काय करणार? काय तिथं लोकेशनला 15 ऑगस्ट आपण सर्व स्वतंत्र झालो. थँक्यू. यादव ट्रेन मध्ये येते रे. स्वागतम 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 स्वागतम. मान्यवरांचे होता आगमन होती आमची सुधी. आदरणीय गणेश नाईक साहेब आपण अतिशय सुंदर संत